नमस्कार, मी बसवराज मसुते, तामलवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव। आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 खरीप हंगामामधील हे सोयाबीनचा आमचा प्लॉट आहे। तर या 20 एकर क्षेत्रामध्ये आम्ही सोयाबीन पेरणी केलेली आहे। आमच्या स्वतःच्या शेतामध्ये या सोयाबीन हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय हा जवळपास 6-7 एकरचा प्लॉट आहे। वरच्या बाजूला परत 3 प्लॉट आहेत। अशा पद्धतीचे 3 प्लॉट आहेत आणि याची उंची जर बघितली, आज हा 162 व्हरायटीचं सोयाबीन आहे आणि हा बीज उत्पादनासाठी घेतलेला आहे। आणि याला बीज प्रक्रियेपासून ग्रीन प्लॅनेटचं याला बीज प्रक्रिया करून ST औषधात बीज प्रक्रिया करून आणि जवळपास 3 आठवडे पाऊस असल्यामुळं एकच फवारणी करण्यात आलेली आहे। दरवर्षी आमच्या 2 फवारण्या होतात, नायट्रोकिंग आणि ग्रो आणि ब्लूम आणि नायट्रोकिंग। परंतु पाऊस सतत असल्यामुळे जवळपास 3 आठवडे, आता 2 दिवसामध्ये पाऊस उघडलेला आहे, तरी एक फवारणी कमी होऊन सुद्धा ही सोयाबीनची परिस्थिती आहे। आणि सगळे प्लॉट सेम असे आहेत। माझ्या खिशाला हे सोयाबीन आज एवढं उंच झालेलं आहे आणि फुलांची संख्या आता लागण जर बघितली, दादा इकडे दाखवा, हे बघा खालीपासून हे बुडापासून फुलं हे लागलेले आहेत। हे समोर दिसतंय तुम्हाला, इकडे बघा ही वर, तर ही फुलं पण भरपूर आहेत। आता मालाची लागण सुरुवात झालेली आहे, याला फुलं निघायला चालू झालेली आहेत। हे बघा तर आणि विषय दुसरा, हा पानं जे आहेत हे खायच्या पाना एवढे झालेले आहेत, कुठंही रोगाचा प्रादुर्भाव नाही, कसलंही। याला जवळपास आम्ही आमच्या शेतामध्ये 7-8 वर्षापासून सर्व पिकाला, गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, या सगळ्या पिकांना जवळपास 24 एकर क्षेत्र आहे। हे आमच्या काकांचं क्षेत्र आहे आणि काका स्वतः आज 75-80 वर्ष जवळपास वय झाले, तरी स्वतः बीज प्रक्रिया करून पेरणीला स्वतः थांबवून सगळ्या फवारण्या वगैरे वेळच्या वेळेला केल्यामुळं ह्या अशा पद्धतीनं उत्पादन आज दिसत आहे। आणि उच्चांकी 200, 300, 250 बॅगपर्यंत दरवर्षी हे उत्पादन घेतलं जातंय। तर या फुलाची संख्या, आता माल तयार व्हायला लागला आहे। तर हे अशा पद्धतीनं ही 162 नंबरचं सोयाबीनची व्हरायटी आहे। जवळपास हे बघा खिशाला, म्हणजे एवढ्या उंच, मोठ्या प्रमाणात उंची पण वाढलेली आहे आणि डेव्हलप चांगला झालेला आहे प्लॉट। आणखीन एक फवारणी झाली असती तर अजून चांगलं झालं असतं, परंतु पाऊस आमच्या या परिसरामध्ये अति झाल्यामुळं एक फवारणी करता आली नाही। तर हे ग्रीन प्लॅनेट बायो इंटरनॅशनल भारत सरकार APEDA मान्यताप्राप्त कंपनीची सेंद्रिय उत्पादन वापरून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आमचा प्रयत्न प्रतिवर्षी असतो। आणि हे ST हे जे औषध आहे हे भारत सरकार मान्यताप्राप्त, या सगळ्या याला हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, APEDA इंडिया, ऑर्गॅनिक इंडिया हे कोडवर्डमध्ये आहे। हे इंटरनॅशनल प्रोडक्ट आहे आणि हे क्वालिटी कंट्रोल, या सर्व मान्यता या सगळ्या प्रोडक्टला असल्यामुळं आम्ही जवळपास 8-9 वर्षापासून या प्रोडक्टचा, सेंद्रिय उत्पादनाचा वापर करून आमच्या शेतीमध्ये उत्पादन घेत आहोत। तर आपणही सर्व शेतकऱ्यांनी हा प्रत्यक्ष माझ्या शेतातील, आमच्या शेतातील प्लॉटचं तुम्हाला आज मी मुद्दामहून आज 11 तारखेला 12 ऑगस्ट 2024ला हा व्हिडिओ मी तुम्हाला मुद्दाम माहितीसाठी आज तयार केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।